हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज आपण इन्स्टंट अशी जिलेबी बनवणार आहोत. त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया आपण. साहित्यामध्ये आपण 1.5 वाटी आपण मैदा घेतलेला आहे, त्याच्यासाठी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे, 4 चमचे फेटून घेतलेले आपण दही घेतलेलं आहे, 4 चमचे तूप घेतलेलं आहे, आपण वेलची घेतलेली आहे, बेकिंग पावडर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि फूड कलर घेतलेला आहे. आता आपण रेसिपीला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपण एक पाक बनवून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण एक पातेले घेतलेले आहे, त्याच्यामध्ये आपण जी साखर घेतलेली आहे ती सर्व ते ओतून घेणार आहोत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यासाठी 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि आपण गॅसवरती पाक बनवायला ठेवलेला आहे. आपण सुरुवातीला थोडीशी साखर आपण हलवून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण ज्या वेलच्या घेतलेल्या आहेत त्या कुटून घेतलेल्या आहेत ते त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि आपण जिलेबीचा कलर ऑरेंज असतो, त्याच्यासाठी आपण फूड कलर घेतलेला आहे ऑरेंज कलरचा. त्याच्यामध्ये तो कलर आपण घालणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि आपण ह्याचा पाक बनवून घेणार आहोत. त्या पाकाला आपले छान अशी उकळी आलेली आहे. आपण आता तो कमी स्लो गॅसवरती आपण हा पाक बनवायला ठेवणार आहोत. आता आपला हा पाक बनवून होत आहे तोपर्यंत आपण जे जिलेबीचं बॅटर आहे ते आपण बनवून घेणार आहोत. सुरुवातीला आपण जो मैदा घेतलेला आहे तो मैदा, त्याच्यामध्ये बेकिंग पावडर, चवीनुसार मीठ आणि आपण जे दही घेतलेलं आहे फेटून, ते 4 चमचे दही ते छान असं त्याच्यामधले आपण गुठळ्या मोडून आपण फेटून घेणार आहोत. ते त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. परत 4 चमचे तूप ते पण त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि ऑरेंज कलरचा आपण फूड कलर घेतलेला आहे तो थोडासा. ते सर्व छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत. छान असं आपलं मिक्स करून झालं की आपण त्याच्यामध्ये आपण गॅसवरती पाणी कोमट करायला ठेवलेलं आहे. कोमट पाणी म्हणजे आपल्या त्याच्यात फक्त बोट जाईल इतपत कोमट पाणी करून घ्यायचं, कारण की इन्स्टंट जिलेबी बनवत आहोत त्याच्यासाठी आपण कोमट पाणी वापरणार आहोत. आता ते कोमट पाणी घालून आपण बॅटरनं छान असं भिजवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता थोडं थोडं पाणी वापरून आपण हे बॅटरनं भिजवून घेणार आहोत. त्याच्यामध्ये सर्व गुठळ्या मोडून आपण एकसारखं छान हाताच्या साहाय्याने फेटून घेणार आहोत. आपण हे एकाच दिशेने छान असं फेटून घ्यायचं, कारण की आपण त्याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकलेले आहे त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी आपण एकाच साईडने फेटून घेणार आहोत. हे जास्त वेळ नाही, पटकन आपण ही प्रोसिजर करणार आहोत. आपण छान असं फेटून घेतलेलं आहे 2 ते 3 मिनिट. आता आपला पाक पण बनवून तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता की आपला 1 तारीपेक्षा पण आपण थोडासा चिकटसर असा पाक बनवलेला आहे. एक अशी त्याची तार जाते, ती तार अशी मधून तुटली पाहिजे असा पाक बनवायचा, तरच तो पाक जिलेबीमध्ये मुरला जातो. आपण एक पायपिंग बॅग घेतलेली आहे, त्याला थोडंसं कट्स मारून घेतलेले आहेत. आपण ते ग्लासामध्ये पायपिंग बॅग घालून त्याच्यामध्ये जे आपण जिलेबीचं बॅटरनं केलेलं आहे ते आपण त्या बॅगमध्ये आपण ओतून घेणार आहोत. आता आपल्या बॅटरनं सर्व ओतून झालेलं आहे. आपण आता जिलेबी बनवून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये जिलेबी सोडून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता छान अशा टम्म असे फुगून आपली जिलेबी वरती आलेलं आहे, म्हणजे आपलं बॅटरनं छान असं तयार झालेलं आहे जिलेबीचं. अशाच पद्धतीने आपण उरलेल्या सर्व जिलेबी आपण बनवून घेणार आहोत. छान अशा आपण तळून घेऊया आता ह्या जिलेबी. तुम्ही पाहू शकता आपल्या छान असे जिलेबी तळून तयार झालेला आहेत. आता आपण जो पाक बनवून घेतलेला आहे तो पाक कोमट असताना त्याच्यामध्ये जी जिलेबी बनवलेली आहे आपण ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि ती जिलेबी आपण त्याच्यामध्ये घातल्यानंतर आपण 5 ते 6 मिनिट आपण तसेच त्या पाकामध्ये ठेवून देणार आहोत,
कारण की त्याच्यामध्ये थोडा वेळ जिलेबीचे ठेवल्यानंतर ना त्याच्यामध्ये जिलेबी पाकामध्ये मुरले जातात. त्याच्यासाठी आपण त्याला 5 ते 6 मिनटासाठी असंच ठेवून देणार आहोत. 5 ते 6 मिनटानंतर आपण ते चाळणीवरती एका ठेवून त्यातला पाक आपण निथळून घेणार आहोत. आता उरलेल्या सर्व जिलेब्या अशाच आपण पाकामध्ये घालून 5 ते 6 मिनटासाठी असंच पुन्हा ठेवून देणार आहोत आणि सर्व जिलेब्या अशा प्रकारे बनवून घेणार आहोत. आता आपल्या सर्व जिलेबी घरी बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.